आज मी तुमच्यासोबत बिस्किटाचा असा एक नवीन आणि वेगळा प्रकार घेऊन आलेली आहे, जो हेल्दी पण असेल आणि सोबतच खूप आणि खूप जास्त असा टेस्टी. आता मी यामध्ये खूप आणि खूप जास्त हा शब्द जोडलेला आहे. याचा अर्थ याची टेस्ट जी आहे ती खरंच अप्रतिम आहे, विश्वास ठेवा. आज आपण जे बिस्किट तयार करतो आहे, एकतर हे गव्हाच्या पिठापासून मी तयार केलेले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये आपण असं फ्लेवरिंग दिलेलं आहे, की खाताना तुम्हाला नक्कीच एका Cadburyची आठवण येईल, ती मी तुम्हाला पुढे जाऊन सांगतेच. तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे बिस्किट आहे. मस्त असं क्रिस्पी आहे. तर चला रेसिपीला तर सुरुवात करणारच आहोत, परंतु त्याआधी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यामुळे अशा सोप्या-सोप्या रेसिपी जेव्हा मी अपलोड करते, तेव्हा सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळतं. तर आज आपण बनवणार आहोत कॅरमल आटा बिस्किट आणि एक नवीन प्रकार आहे. आणि त्यासाठी सगळ्यात आधी आपण कॅरमल बनवून घेणार आहे. आता कॅरमल थोडक्यात आपण म्हणायला गेलो तर एक प्रकारचा पाक असतो, परंतु तो थोडासा ब्राउनिश कलरचा असतो. तर सगळ्यात आधी मी इथे 1/4 कप साखर आणि 1/4च्या अर्ध म्हणजे साधारणतः 2 टेबलस्पून त्यामध्ये पाणी घातलेलं आहे. आणि इथे जी साखर आहे तुम्ही बघू शकता, असं आपल्याला ब्राउनिश कलर त्याचा येईपर्यंत याचा पाक जो आहे तो कॅरमलाइज करून घ्यायचा आहे. या प्रोसेसला कॅरमलायझेशन म्हणतात. आणि कॅरमलाइज जी पाक असतो त्या साखरेचा तो टेस्टला खूप आणि खूप भारी लागतो. जसं तुम्ही 5 स्टार कॅडबरी खाल्लेली आहे त्यामध्ये जो स्टिकी पार्ट असतो तो कॅरमल असतो आणि तसाच आपण इथे आज कॅरमल तयार करून घेणार आहे. तर इथे बघा ब्राउनिश कलर याचा झाल्यानंतर यामध्ये 1 टेबलस्पून आपल्याला बटर घालायचं आहे. बटरने खूप छान सॉल्टी टेस्ट येते कॅरमलला आणि जो फ्लेवर आहे तो बटरने आणखीन एन्हान्स होतो. तर अगदी 1 टेबलस्पून यामध्ये आपण बटर घातलेलं आहे. आता ही जी सगळी प्रोसेस आहे ती आपल्याला एकदम मंद आचेवर करायची आहे. कारण हे जे कॅरमल आहे जर एकदा जळालं तर त्याची जी संपूर्ण टेस्ट आहे ती चेंज होते. इतपत असा सोनेरी कलर आल्यानंतर आता आपण यामध्ये घालणार आहोत दूध. तर साधारणतः 1/4 कप दूध मी यामध्ये घालत आहे. परंतु दूध थोडंसं गरम करून घ्या. फ्रीजमधलं काढलेलं थंड दूध यामध्ये घालू नका. कारण साखर ऑलरेडी खूप हीट झालेली असते आणि त्यामध्ये जर आपण थंड दूध घातलं तर यामध्ये साखरेचं क्रिस्टलायझेशन होतं किंवा साखर कडक होते. त्यामुळे गरम दूध घातलं तर हे लगेच यामध्ये मेल्ट होतं आणि आपला कॅरमल सॉससुद्धा करायला सोपा जातो. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त कॅरमल सॉस तयार झालेला आहे. आता दूध आणि बटर असल्यामुळे तुम्हाला इथे थोडासा कर्डल पार्ट दिसेल, परंतु काहीही हरकत नाही आहे. हे दूध आणि बटर एकत्र आल्यामुळे हे असं दिसत आहे. परंतु तरीही याची जी टेस्ट आहे ती खूप आणि खूप छान लागते बिस्किटमध्ये. कारण आपण नॉर्मली जे बिस्किट बनवतो त्यामध्ये आपण असं कधीच प्रकार केलेला नसतो आणि मला हे कॅरमलची टेस्ट इतकी आवडली की यामध्ये कुठलाही इसेन्स घालण्याची आपल्याला गरज पडणार नाही. हा जो कॅरमलचा जो फ्लेवर आहे तोच आपला इसेन्स म्हणून काम करेल. तर आता इथे कॅरमल रेडी झालेला आहे. त्यानंतर एका बाउलमध्ये मी घेतलेला आहे 2 टेबलस्पून एवढं बटर आणि 2 टेबलस्पून एवढं तूप. आता आपण जी प्रोसेस आहे बिस्किट बनवण्याची ती इथे करत आहोत. आता इथे मी बीटरचा वापर केलेला आहे. जर तुमच्याकडे बीटर नसेल तर नॉर्मल आपलं जे विस्क असतं हँड विस्क ते तुम्ही इथे वापरू शकता. हे दोन्ही आपल्याला तूप आणि बटर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्ही हँड विस्क वापरत असाल तर थोडासा तुम्हाला वेळ लागेल, परंतु रिझल्ट सेम येईल. त्यानंतर इथे मी यामध्ये अर्धा कपपेक्षा थोडीशी कमी तुम्ही साखर इथे वापरा आणि कारण ज्यांना फार गोड आवडत नाही त्यांनी अर्धा कपपेक्षा कमी इथे साखर घालायची आहे आणि या बटरमध्ये आपल्याला त्याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे हँड विस्कने सुद्धा ही प्रोसेस होते. आता ते छान लाईट आणि फ्लफी झाल्यानंतर यामध्ये मी 1 कप एवढं गव्हाचं पीठ घातलेलं आहे. आता नॉर्मली आपण जे गव्हाचं पीठ वापरतो तेच आपण इथे वापरलेलं आहे. 2 टेबलस्पून इथे मी मिल्क पावडर घातलेली आहे. बऱ्याच वेळा आपण काय करतो, की विकतचं गव्हाचं पीठ वापरतो कारण त्याला थोडासा जाडसरपणा असतो, परंतु काही गरज नाही आहे. आणि त्यानंतर अर्धा टीस्पून इथे मी बेकिंग पावडर घातलेली आहे. आता एकदम कमी स्पीडवर म्हणजे साधारणतः 1च्या स्पीडवर इथे हे सगळं मी मिक्स करून घेत आहे. आपण आता गव्हाचं पीठ बॅच वाईज ॲड करत आहोत कारण अजून अर्धा कप पीठ यामध्ये मी घालणार आहे. 1 कप मी यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि अर्धा कप मी आता ॲड केलेला आहे. तर साधारणतः संपूर्ण 1.5 कप एवढं पीठ मी यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि आता मी स्पॅच्युलानेच याला मिक्स करून घेणार आहे. कारण हे मिक्सचर आता थोडंसं ड्राय होणार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये आपण जे कॅरमल बनवलेलं आहे ते थोडं-थोडं घालून आपल्याला हे जे पीठ आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे.
आता साखरेचं प्रमाण जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, की मी अर्धा कप साखर वापरलेली आहे. परंतु तुम्हाला थोडंसं कमी गोड आवडत असेल, तर अर्धा कपपेक्षा थोडी कमी साखर घेतली तरीही चालेल. आता हे कॅरमल मी यामध्ये घालून आपल्याला हे पीठ जे आहे, ते चांगलं मळून घ्यायचं आहे किंवा एकजीव करून घ्यायचं आहे. आता गव्हाच्या पिठाच्या क्वालिटीवर सुद्धा बऱ्याच वेळा यामध्ये किती लिक्विड जातं हे डिपेंड असतं. त्यामुळे काय करायचं आहे, की थोडं-थोडं कॅरमल आपल्याला मिक्स करत जायचं आहे आणि चमच्याने फार हे होत नाही. तुम्हाला हाताचाच वापर इथे करावा लागेल आणि मग ते मिक्स करावं लागेल. तर आता मी हातानेच हे सगळं पीठ जे आहे, ते चांगलं मिक्स करून घेणार आहे. खूप पातळ पण आपल्याला करायचं नाहीये. फक्त त्यातले जे पिठाचे गोळे किंवा जे पीठ आहे, ते सगळं एकजीव होईपर्यंत आपल्याला हळू थोडं-थोडं कॅरमल घालत जायचं आहे. तर आता इथे तुम्ही बघा ऑलमोस्ट 1 टेबलस्पून फक्त कॅरमल शिल्लक होतं. बाकी सगळं मी यामध्ये घातलेलं आहे. आणि आता एखादा बटर पेपर तुम्ही इथे घेऊ शकता आणि आपल्याला काय करायचं आहे, हा जो संपूर्ण डो आहे तो आपल्याला लाटून घ्यायचा आहे आणि किती थिकनेस ठेवायचा आहे मी तुम्हाला ते पुढे जाऊन सांगणारच आहे. तुम्ही हे पोळपाट जे असतं त्याच्यावर सुद्धा करू शकता किंवा बटर पेपर किंवा एखादा प्लास्टिकचा कडक पेपर असेल तर त्याच्यावर सुद्धा ही प्रोसेस तुम्ही करू शकता. तर आता मी याला पातळ करून घेतलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता एवढ्या थिकनेसचं मी बिस्किट इथे बनवणार आहे. त्यानंतर इथे तुम्ही बघा मी फोक घेतलेला आहे आणि त्याने जस्ट अशी डिझाइन करते आहे. तुम्ही नॉर्मली डायरेक्ट कट करून सुद्धा वापरू शकता किंवा करू शकता कुकीज. परंतु इथे मी अशा पद्धतीने थोडीशी डिझाइन करते आहे, जशी गुड डे बिस्किटवर असते त्याचप्रमाणे थोडासा एक घरगुती डिझाइन देण्याचा प्रकार इथे मी केला आहे. तर फोकने खूप छान डिझाइन येते आणि आता आपल्याला कुठल्याही कटरने याला कट करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे कुकी कटर असतील तर बेस्ट तुम्ही त्याने कट करू शकता हव्या त्या आकारामध्ये. आता माझ्याकडे गोल कुकी कटर आहे, तर त्याने मी गोल अशा कट करून घेते. तुम्ही वाटीने सुद्धा छोटी वाटी असेल तुमच्याकडे किंवा एखाद्या झाकणाने सुद्धा याला कट करू शकता. तर अशा प्रकारे सगळ्या कुकीज मी करून घेणार आहे आणि आज मी तुम्हाला गॅसवर कुकीज कशा करायच्या त्या दाखवणार आहे. तर गॅसवर कुकीज करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात आधी एक मोठी कढई किंवा तुमच्याकडे कुकर असेल तर कुकर घेऊ शकता तुम्ही आणि तो गरम करायला ठेवायचा आहे. कुकर असेल तर त्याची शिट्टी जी वरती शिट्टी असते ती आणि साईडची जी रिंग असते ती काढून ठेवायची आहे आणि मग कुकर आपल्याला वापरायचा आहे. आता इथे मी एक प्लेट घेतलेली आहे जी आपल्या कढईमध्ये किंवा कुकरमध्ये बसेल अशा प्रकारची आणि त्यानंतर या ज्या कुकीज आपण कट केलेल्या आहेत या कुकीज मी इथे याच्यावर ठेवून घेणार आहे. आता याची साईज फार वाढत नाही, परंतु याची जी टेस्ट आहे ती खूप छान येते. साधारणतः जर तुम्ही गॅसवर केलात तर 30 ते 35 मिनिटं याला लागतात. थोडंसं लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला करायचं आहे आणि जर ओव्हन OTGमध्ये केलं तर लवकर होईल. OTGमध्ये तुम्ही साधारणतः 170 डिग्रीला 15 ते 20 मिनिटामध्ये तुमच्या कुकीज तयार होतात. तर इथे बघा कढईमध्ये एक वाटी ठेवली होती आणि वाटीवर मी अशा प्रकारे प्लेट ठेवलेली आहे आणि आता झाकून मी याला साधारणतः गोल्डन कलर येईपर्यंत साधारणतः 30 मिनिटं मिनिमम लागतील याला बेक करायचं आहे. तुम्हाला जर ट्रान्सपरंट झाकण असेल तर वरच्या बाजूने दिसेल. तर इथे बघा मस्त हे गोल्डन रंगावर खरपूस असे झालेले आहेत आणि थोडंसं याला थंड होऊ द्यावं लागतं. गरम-गरम जर तुम्ही बघितलं तर ती तुम्हाला सॉफ्ट लागेल आणि तशीही आपण जशी 5 स्टार खातो आतमध्ये जशी सॉफ्ट असते, जर तुम्हाला तसं कॅरमल टेस्ट हवा असेल तर थोडं बेक करताना तुम्ही एखादी कुकी आता 30 मिनिटानंतर काढून बघा. जर तुम्हाला तशी टेस्ट आवडत असेल तर तशी ठेवू शकता किंवा जर तुम्हाला क्रिस्पी आवडत असेल तर आणखीन 5-10 मिनिटं तुम्हाला बेक करावं लागेल. तर इथे बघा मस्त अशी आपली जी कॅरमल आटा कुकी आहे ती रेडी झालेली आहे आणि खूप छान आहे आणि बाहेरून तुम्ही बघू शकता मस्त क्रिस्पी अशी झालेली आहे. तर अशा प्रकारे एक नवीन प्रकारची कुकी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. एक नवीन रेसिपी आहे आटा कॅरमल कुकीज आणि टेस्टसुद्धा खूप म्हणजे खूप छान आहे. तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. मुलांनासुद्धा ही रेसिपी आवडेल याची खात्री मला आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा. भेटूयात एका नवीन व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.